रोल गेले 2-4 दिवस देशभर आणि राज्यभर काँग्रेसने छाती बडवायला सुरुवात केलेली आहे। काँग्रेसचे काही कार्यकर्ते उरलेत सुरलेले नेते महाराष्ट्रात सुद्धा आणि अन्य भागात आंदोलन करताना दिसायला लागले। ही आंदोलन काही गरीब माणसासाठी नाही, जनतेच्या प्रश्नासाठी नाही, जनतेवर काही अन्याय होतोय तो दूर करावा म्हणून नाही। ही सगळं आंदोलन म्हणजे काँग्रेसची नौटंकी आहे। काँग्रेसच्या एका अर्थाने छाती बडवण्याचे कार्यक्रम हे फार्स फोल अशा पद्धतीचे आहेत। नॅशनल हेराल्ड या प्रकरणामध्ये ईडीने चार्जशीट दाखल केल्यानंतर काँग्रेसने छाती पिटायला सुरुवात केली। काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्षा सोनिया गांधी, राहुलजी गांधी यांना आरोपी केल्यानंतर काँग्रेस एका अर्थाने बिथरली आणि म्हणजे वाटेल ते बोलायला लागले। काँग्रेसचे एक नेते वरिष्ठ वकील अभिषेक मनु संघवी यांनी यामध्ये प्रेस घेतली आणि सांगितलं की या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या देशभरात आहेच, यातले ट्रस्टी अजून आहे तिथेच आहे, मग याच्यामध्ये प्रोसिडिंग्स ऑफ क्राईम कुठे झालाय? खरं तर काँग्रेसच्या नेत्याने असे प्रश्न विचारावे याचं मला आश्चर्य नाही, पण इतक्या वरिष्ठ वकिलाने ईडीच्या चार्जशीट नंतर असे प्रश्न उपस्थित करावे हे सगळ्यात आश्चर्यकारक आणि बनवाबनवीचा डाव आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे। आणि म्हणून काही गोष्टी समोर आल्या पाहिजेत। देशातील आणि राज्यातील नागरिकांना कळलं पाहिजे, कांग्रेस की मोहब्बत की दुकान नहीं, कांग्रेस की फर्जी दुकान, झूठ की दुकान याने आतापर्यंत सामान्य माणसाचे 2000 कोटी रुपयापर्यंत खाल्लेले आहेत। ईडीने 4 वर्ष या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली आणि मग चार्जशीट दाखल केली आहे, ज्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आरोपी नंबर 1 आणि आरोपी नंबर 2। जरी काँग्रेस छाती पिटत असेल की आमच्या राजकीय वैमनस्यातून हे केलंय, तरी 4 वर्ष या प्रकरणातल्या चौकशीनंतर ईडीने त्या ठिकाणी चार्जशीट दाखल केली आहे आणि ज्यातनं जी माहिती समोर आली आहे इतकी भयंकर आहे की आपलं त्या ठिकाणी होश उडून जाईल। यंग इंडिया चे मालिक म्हणून यांनी बोगस कागदपत्र बनवली। या बोगस ॲग्रीमेंट्स कागदपत्रांवर या काँग्रेसच्या नेत्यांनी ॲडव्हान्समध्ये पैसे घेतले, काही ठिकाणी ॲडव्हान्स रेंट घेतला, काही ठिकाणी जाहिरातीचे पैसे वळवले। आणि आश्चर्य तर आहे, 2014 मध्ये राहुल गांधी यांना आणि सोनिया गांधी यांना बेल मिळाल्यानंतर सुद्धा 2015 पासून ईडीने कारवाई सुरू केली, तरी 2015 नंतर यांचे गोरखधंदे काँग्रेसच्या नेत्यांचे सुरूच राहिलेले आहेत। आणि म्हणून काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत। ईडीने काय म्हटलंय, प्रॉसिक्युशन कंप्लेंट चार्जशीटमध्ये 2017-18 दरम्यान यंग इंडिया आणि HGL यांनी डोनेशन आणि जाहिरातीच्या रूपानं 70 करोड रुपये लुटले। हे चार्जशीटचा भाग आहे।
जाहिरातीसाठी पैसे घेणं, या कंपनीत डोनेशन घेणं आणि ते स्वतःसाठी वळवणं, असे 70 करोड रुपये वळवले. प्रॉसिक्युशन कंप्लेंटमध्ये ईडी हेही म्हणते की डोनेशन रूपाने दाखवलेले 18 कोटी 12 लाख या संस्थेला नॅशनल हेराल्डला आले दाखवले, पण ईडीने ती माणसं शोधली, त्या कंपन्या शोधल्या की 18 करोड रुपये कोणी दिलेत. तर काँग्रेसचा नवीन गोरखधंदा समोर आला की ज्यांच्या नावाने डोनेशन गेलं दाखवलंय त्या कंपन्याही बोगस, ती माणसंही बोगस. याचा अर्थ काळा पैसा 18 करोड रुपयाचा यांनी नॅशनल हेराल्डच्या नावावर स्वतःच्या ठिकाणी वळता केला. 2017 आयकर विभागाने, इन्कम टॅक्सने AGLला 2000 करोड रुपये अधिग्रहण केले आणि 414 कोटी रुपये टॅक्स भरा, हे 2017ला सांगितलंय. या 2000 कोटीच्या नोटीसवर 414 कोटी टॅक्स भरायला सांगितल्यानंतर सुद्धा यांचा गोरखधंदा चालूच राहिला. काँग्रेस या पद्धतीचा काळा पैसा आणि यंत्रणांना फसवणं हा धंदा त्यांचा चालूच राहिला. एका ठिकाणी ईडीने सांगितलंय 38 कोटी 41 लाख रुपये बोगस ॲडव्हान्स रेंट घेतलाय. ॲग्रीमेंट बोगस, माणूस बोगस, रेंटवर घेतलेलं दिलंय म्हणणारा माणूसच नाही, यांचाच काळा पैसा गोरा करण्यासाठी 38 कोटी 41 लाख रुपये हे त्यांनी बोगस ॲग्रीमेंटवर दाखवले. ज्या माणसांशी व्यावसायिक संबंध दाखवले त्या एंटिटीज, ती माणसं 4 वर्षाच्या मेहनतीने ईडीने शोधली, तर तशी माणसंच नव्हती. आणि म्हणून बोगस माणसं, बोगस एंटिटी यांच्याशी व्यावसायिक डील यांनी केलं या ठिकाणी दिसतंय. आणि हे तर भयंकरच आहे की स्वतःच्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी काळे 13 करोड रुपये पैसे या नॅशनल हेराल्डच्या नावाने जमा केलेले दाखवून वापरले. 13 करोड रुपये केवळ नेत्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी खर्च केले. अशा पद्धतीने हा बोगस कारोबार आणि हा गोरखधंदा काँग्रेसने केला. काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना, देशातल्या नेत्यांना आमचं आव्हान आहे, तुमच्याकडे अशी कुठली मशीन आहे की जे बोगस व्यक्ती, बोगस कंपन्या, बोगस डोनेशन, बोगस ॲडव्हान्स, इन्कम टॅक्सला बोगस डॉक्युमेंट देणं, या सगळ्यातनं तुम्हाला तुमच्या जाहिराती, वाढदिवस साजरे करायला 50-50 कोटी रुपये खर्च करतात. अशी मशीन देशातील सामान्य नागरिकांना आपण दाखवावी, हा त्यांना आमचा सवाल आहे. हे आंदोलन करण्यापेक्षा आणि अभिषेक मनु संघवीजी सारख्या वकिलांनी त्या ठिकाणी अशी वक्तव्य करण्यापेक्षा जनतेसमोर सफेद हात घेऊन तुम्ही येऊ शकता का, हा आमचा सवाल आहे. आम्ही निर्दोष आहोत हे काँग्रेस म्हणायलाच तयार नाही, कुठल्याही कोर्टात दावा दाखल करायला तयार नाही. याचाच अर्थ गांधी परिवार आणि काँग्रेस यांनी ईडीच्या केलेल्या चार्जशीटमधल्या आरोपांना एका अर्थाने मान्यताच दिली आहे का, हा आमचा सवाल त्यांना आहे. धन्यवाद. ते सगळं सांगितलं मी. यंग इंडिया म्हणजेच नॅशनल हेराल्ड आणि त्यालाच समोर घेऊन, आणि मी नाही सांगत चार्जशीटचा भाग आहे आणि 17 चाललेली इन्क्वायरी आहे, 14ला नोटीस आलेली आहे ईडीची. 10-12 वर्ष, 7-7 वर्ष
चौकशीनंतर सत्य समोर येतंय तेव्हा छाती पिटून काय होणार नाही. पाप केलंय त्याला सामोरं जावंच लागेल. सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील संपूर्णपणे ह्या संदर्भात जे स्पष्टीकरण आहे ते देखील दिलेलं आहे आणि देखील हा जो मला आवाज आहे तो त्यावेळी उठवलेला होता ज्यावेळी हे संपूर्ण प्रकरण आहे ते पुढे आलेलं होतं. चांगली गोष्ट आहे. समाजातील सर्वच प्रबुद्धांनी याच्यावर बोललं पाहिजे आणि त्यामुळे स्वामीजी बोलले किंवा बोलतील किंवा बोलणार याचा आनंदच आहे. कपिल सिब्बलांनी कुठेतरी या संपूर्ण प्रकरणावरती कानपिचक्या दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितलेलं की या ठिकाणी असा जो पदाचा गैरवापर आहे तो केला जातो, ईडीला हाताला धरून असा मुद्दा असा आहे ना, कपिल सिब्बलजी मोठे वकील आहेत. पदाचा गैरवापर वाटतो तर न्यायालयात जा. केलेले आरोप चुकीचे वाटतात न्यायालयात जा. ज्या गोष्टी तुम्हाला चोरी पकडल्या आहेत ईडीने त्याच्यावरचं म्हणणं आहे तर 10 वर्ष गप्प का? 7 वर्ष चौकशीसाठी 10 वर्ष नोटीस दिल्यापासून तुमची मूग गुळून शांतता तुमचं पाप स्पष्ट करणारी आहे. धन्यवाद. हिंदी सक्तीवर आता वाद पाहायला मिळत आहे. संजय राऊत म्हणाले की मोदी साहेबांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदीला सक्ती करत. नाही, मला असं वाटतं की संजय राऊत यांचं मी मागेही म्हटलं की मेंदू बद्ध झाला आहे. त्यांना तर नीट मराठी येत नाही. संजय राऊत यांनी पहिलं नीट मराठीत बोलून दाखवावं, कारण मराठीमध्ये ते बोलतात ते अपशब्द आणि शिव्या ही मराठी माणसाची संस्कृती नाही. आणि त्यामुळे ज्यांना नीट मराठी बोलता येत नाही त्यांनी मोदीजींवर बोलावं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. भाजपची सत्ता असूनही किरीट सोमय्याला भोंग्यासाठी आंदोलन करावं लागत आहे. ही लोकशाही परंपरा आहे, प्रक्रिया आहे. सरकार आपलं काम करेल, पक्ष आपलं काम करेल. पक्ष आणि सरकार दोन्ही जनसेवेचं लोकांच्या अधिकाराचं काम करत आहे, हेच महत्त्वाचं आहे आणि जनता याचा स्वीकार करते. ससून रुग्णालयाचा चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पीडित कुटुंबियालाही त्यांनी जबाबदार. मला याची पूर्ण माहीत नाही. माहिती गेल्यावर मी बोलेन.